विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। हा जो छोटासा व्हिडिओ आहे ना, मी अशा मुलांसाठी बनवतोय की ज्यांना अजून ज्यांची अजून आन्सर की ओपन झालेली नाहीये, तणावात आहेत आणि थोडी नाही आहेत मुलं, 70% मुलं आहेत हां, ज्यांना अजून त्यांची आन्सर की ओपन झालेली नाहीये। काही मुलं अशी आहेत की आता माझ्याच क्लासमध्ये ऑफलाईन मधल्या एका स्टुडंटचं एक्झाम्पल सांगतो, त्याचा स्कोर 152 पर्यंत पोहोचलाय, पण फिजिक्सचे 25 क्वेश्चन्स अजून शिल्लक होते तपासायचे, तोपर्यंत इश्यू झाला पुन्हा। ओके, म्हणजे अशी पण मुलं आहेत ना। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होतं की उद्याची डेडलाईन, बरोबर आहे। एक लक्षात घ्या, मी सीईटी सेल बरोबर एका मुलाचा कॉल, एक रेकॉर्डिंग माझ्याकडे एका मुलानं शेअर केलं होतं, त्यात त्या बिचाऱ्या मुलानं सीईटी सेलला कॉल केला होता, एका मॅडमनी तो फोन उचलला होता, त्या सरळ सांगत होते की आम्हाला काय माहित नाहीये, अधिकाऱ्यांना विचारा, आणि अधिकारी फोन उचलतच नव्हते। इतकं बेजबाबदार वागणं योग्य नाही आहे सीईटी सेलचं। हां, म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगू का की जितका त्रास द्यायचा तेवढा दिलाय तुम्ही, आता बस। ओके, डेट डिक्लेअर करा, थोडं एक दिवस एक्सटेंड करा, वेळ लागतोय। बरं, आता मी तुम्हाला एक सजेशन देतोय, काय बघा, सर्व्हर इश्यू होतोय, वेबसाईटवर लोड येतोय, ओके, आणि मी तुम्हाला सजेस्ट करतोय, आणि हे काही जणांना काहीतरी चुकीचं वाटेल, पण मी तुम्हाला सांगतो, काल रात्रभर जागले जे मुलं कंटिन्युअसली बघत होते ओपन झाले की नाही, त्या मुलांना पहाटे 3 वाजता 3 ते 4 एवढंच, पहाटे 3 ते 4 4:30 एवढा 1.5 तासच वेबसाईट प्रॉपरली वर्क करत होते। हे तुम्हाला कळतंय, मला कळतंय, म्हणूया आपण वेबसाईटवर लोड आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना कळतंय, मग सीईटी सेलचे जे अधिकारी आहेत त्यांना ते कळत नाही आहेत का? मी तुम्हाला सांगू का, एक प्रकारचं म्हणजे काय होतंय की विद्यार्थ्यांच्यावर ना हे इमोशनल काय म्हणूया, मानसिक अत्याचार चाललेत, लक्षात घ्या। विद्यार्थ्यांना एवढं तणावात का ठेवताय तुम्ही? मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय मुलांना की चांगलेच डिसिजन होतील, लक्षात घ्या। तुमची आन्सर की ओपन झालीच नाही अजून, आणि 13 तारीख आता उद्या लास्ट डेट, असं नाही होणार। आणि मी उद्या सकाळी एक व्हिडिओ तयार करतोय आणि ऑब्जेक्शन घ्यावे लागणार आहेत, इतपत क्वेश्चन्स आहेत। बरं, ऑब्जेक्शन घेताना मी माझ्या एका केमिस्ट्रीच्या सरांशी बोललो मी, त्यांनी सांगितलं प्रॉपर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं, मी उद्या सकाळी तो व्हिडिओ तयार करेन। आता मात्र रिलॅक्स राहू नका, आन्सर की मिळालं नाही ना अजून, जागरण करा बाळांनो, आणि पहाटे तुम्हाला मिळेल। किंवा तुमच्या एकमेकांत कम्युनिकेशन ठेवा, वेबसाईट ओपन होत असेल तर लगेच एकमेकांना कळवा, ग्रुपवर तुमचे टेलिग्राम ग्रुप असतील, व्हॉट्सअप ग्रुप असतील, ओके, आणि आजच रात्रभर जागून तुम्हाला ती आन्सर की मिळवायचे। आणि मी तुम्हाला सांगतो, स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याचे डाउनलोड होत नाही, ऑप्शन आहे तिथं, डाउनलोडिंग हा ऑप्शन आहे, पण होतंय काय की डाउनलोड ऑप्शन केल्यानंतर ते पुन्हा लिंक, ती पुन्हा रिजन, काही भरपूर इश्यू होतात बरं का, मला मुलांनी सांगितलं, ते टेक्निकल टर्म्समध्ये मी एवढा एक्सपर्ट नाही आहे, पण मग एका मुलाला मला सांगितलं स्क्रीनशॉट, कारण काय होतं की तुम्हाला मग जे डाऊट असतील ते माझ्यापर्यंत किंवा तुमच्या काही शिक्षकापर्यंत शेअर करायला बरं होईल। आणि वैयक्तिक सांगतो, थोडंसं दिवसभर माझी जरा तब्येत ठीक नाही, कान दुखतोय सकाळपासून म्हणूया आपण, त्यामुळे बऱ्याच रेस्टच घेतले दिवसभर, ओके, त्यामुळं जास्त मुलांना रिप्लाय देता येत नाही आहे बाळांनो। फक्त तुम्ही असं तणावात राहू नका, अतिशय काही मुलं चुकीचे मेसेज करतायत, विचित्र आहेत, विचित्र मुलांचे तणाव आहेत, लक्षात घ्या। अरे मी तुम्हाला सांगतो, मला ना 40 मार्क्स पडलेत अशा मुलांचे पण मेसेजेस आलेत, ओके, ते अगदी 180 पर्यंत स्कोर झालाय, 166 पर्यंत, अशी पण मुलं आहेत बाळांनो, पण एकही खुश नाही आहे, समाधानी नाही आहे। अरे ह्यानं तर समाधानी राहिलं पाहिजे ना, मग मला हेच कॉलेज मिळेल का? अरे कशाला तणाव घेत आहे, प्रयत्न करायचे आहेत, एवढे चांगले मार्क मिळालं, चांगलं कॉलेज मिळणारच आहे रे बाळांनो, त्यामुळे तणाव घेऊ नका। गॅप घेऊ का इथपर्यंत प्रश्न विचारतात, रिपीट करू का? अरे थांबा, एवढी घाई करू नका, रिपीट करणार असालच म्हणूया आपण, ओके, बघा असालच तर तुम्ही RG लेक्चरर्स त्यांनी एक छान व्हिडिओ तयार केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो बघा। पण आता ती वेळ नाही आहे रे बाळांनो, नकोच, आता तो विचार सुद्धा करू नका, अजून थोडा दिवस आहेत, त्याच्यानंतर आपण डिसिजन ते घेऊ, ठीक आहे। मग मी हा व्हिडिओ थांबवतोय, सर्व्हर इश्यूज आहेत, काळजी करू नका, कदाचित डेट्स इन्क्रीज पण केल्या जातील आणि केल्याच पाहिजेत। सीईटी सेलला मेल करा, ओके, मेल कराच, आणि तुमचा मेल तिकडं ते बघावं लागणारच आहे, त्यांना रिप्लाय द्यावंच लागणार आहे। शक्य एक तर कॉल रिसीव्ह करत नाही आहेत अधिकारी त्यांचे, पण त्यांना इश्यू नक्कीच कळाला असेल, त्यामुळे काळजी करू नका, ठीक आहे। मग ऑल द बेस्ट, धन्यवाद।